एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स पाठवायचे तर आपण ह्या व्हिडिओच्या एंडला त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. पहिले गणित काय दिलेलं आहे बघा. 2 + 4 + 6 + 8 + 10 डॉट 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 104 अधिक 106. ह्याचा अर्थ काय, की 2 ते 106 पर्यंत प्रत्येकामध्ये 2-2 चा गॅप ठेवून संख्या जर दिल्या तर 106 पर्यंत त्यांची बेरीज किती होईल. आता ह्याला सॉल्व्ह करण्याचं म्हणजे सोडवण्यासाठी तुम्हाला 2 पद्धती आहेत. तर आपण दोन्ही पद्धती बघणार आहोत. तुम्हाला जी योग्य वाटते त्या मेथडने करा. बघा, एक तर आहे पहिली स्टेप अशी आहे, की त्यामध्ये लिहायचं पहिली संख्या जी काही दिली आहे प्लस शेवटची संख्या भागीला 2. ही जी पहिली संख्या आणि शेवटची संख्या दिलेली आहे, म्हणजे काही नंबरने दिलं आहे. समजा इथे कुठल्याही नंबरपासून सुरुवात झाली. समज 18, इथे 2 पासून सुरुवात नव्हता. 18, 20 अशापासून सुरुवात झाली असते आणि ते विचारलं असतं 142 पर्यंत. असं काही पण विचारलं असतं. ठीक आहे, पण 2च्या पाड्यामध्ये 2-2चा फरक आहे. तर आपण पहिली संख्या घेतली असती 18, शेवटची संख्या घेतली असती 142, भागीला 2 केलं असतं. हे काय आलं असतं, या संख्यांचं सरासरी आली असती. सरासरी असली असती. ठीक आहे, हे सूत्र आहे सरासरीचं. तर ह्या सरासरी भेटली. आपण सरासरीला तुम्हाला बेरीज काढायची आहे. तर सरासरीला किती संख्या आहेत, जेवढ्या संख्या आहेत गुणाकार केला म्हणजे ह्या 1, 2, 3, 4 अशा 106 पर्यंत किती संख्या आहेत त्याने गुणाकार केला तर तुमचं उत्तर येईल. पहिली संख्या आता इथे आहे 2, शेवटची संख्या आहे 106, भागीला किती, भागीला 2, गुणीला किती संख्या आहेत. तर पहिले संख्या कशा काढणार तुम्ही. समजा 18 पासून सुरुवात झाली असते असं समजूया. आपण असं समजूया की तुम्हाला डायरेक्ट 2 पासून न येता गणित इथून आलंय. तुमचे बेसिक कन्सेप्ट व्हावं, क्लिअर व्हावे म्हणून या गोष्टी सांगत आहे. नाहीतर मला बाकीच्यांसारखं डायरेक्ट उत्तर काढून सुद्धा उत्तरं देता येतात. पण शेवटी मला स्ट्रॉंग बनवायचं, एकदम गणितामध्ये तुमचा हात कोणीच पकडला नाही पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला तयार करायचं आहे. ठीक आहे, तर काय करायचं बघा. शेवटची संख्या 142. किती संख्या आहेत ते काढण्यासाठी पहिले 142 घेतला, शेवटची संख्या वजा केली आपण 18. याच्याशी काही संबंध नाही बरं का या गणिताशी, फक्त तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी दाखवत आहे. याच्यातून वजाबाकी केली तुम्ही, किती आले इथे 4, हातचा वापस दिला, 14तनं 2 गेले, खाली उरले 12. आता ह्या 12ला करायचं 2ने भाग द्यायचा आणि +1 लिहायचं. कारण काय, ह्याच्यामध्ये 18 आणि 142 ह्या दोन्ही संख्या कन्सिडर होत नाहीत. तर दोन्हीपैकी एक संख्या कन्सिडर नाही होत, ती आपण एक ॲड करतो. ती भले 18 असो किंवा 142 असो. तर यांच्या काय करायची, बेरीज करायची. यांना याला भाग दिला तर इथे किती येईल, 6 आणि 2 अधिक 1 म्हणजेच किती येतील, 63 संख्या. ह्याच्यामध्ये किती संख्या आल्या, 63. तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये 2 ते 108 पर्यंत संख्या शोधायच्या आहेत. तुम्हाला जर हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर आपण बघा पुढचं सोडूया डायरेक्टच. 106 वजा 2 किती येणार आहे, ऑब्व्हियसली 104 येणार आहे. 104ला 2ने भाग दिला तर 5 दुनी 10 आणि 2 बेदुनी 4 अधिक 1 करायचं आहे, कारण की शेवटची संख्या जी आहे ती ॲड होते. तर इथे टोटल संख्या झाली 53. काही विद्यार्थी 106 भागीला 2 करून सुद्धा उत्तर काढतील. मला त्यांना काहीच म्हणायचं नाही आहे. तुम्ही हुशार असाल पण तुमचे कन्सेप्ट काहीतरी कन्फ्युजिंग राहतात. कोणतरी तुम्हाला कुठेतरी उत्तर काढून दाखवतं आणि मला शहाणपणा सांगायचा प्रयत्न करतात की सर हे सरळ निघतं. बरोबर आहे, सगळ्या गोष्टी सरळ निघतं. पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्हाला काय, तुमचेच मार्क्स जाणार नाहीत. माझं काही नाही आहे, मला जॉब भेटलेला आहे, तुम्ही तुमचं बघा. ठीक आहे, तर इथे जेवढ्या संख्या आहेत, आता किती संख्या आहेत, 53. भागाकारामध्ये लिहिलं 53. इथे काय येईल, 106 + 2 108 भागीला 2 गुणीला 53 बरोबर किती आलं, बरोबर आलं 54. 2 × 10 आणि 4 54 गुणीला 53. आता याचा गुणाकार काय येतो तो आपण काढूया आणि दुसरी मेथड बघूया. ही पहिली मेथड झाली. ठीक आहे, पहिले तर गुणाकार करून घेऊ.
54 गुणिला 53. 4 त्रिक 12, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16 प्लस 5 चोक 20, हातचे आले 2, 5 5 25 आणि 2 27. म्हणजे किती आले 2 6 8 आणि 28 62. त्याचं उत्तर आलेलं ऑप्शन क्रमांक 2. ही झाली पहिली मेथड. आता ही जर तुम्हाला समजली असेल, नसेल समजली तर परत व्हिडिओ पॉज करून परत वापस जाऊन बघा. दुसरी मेथडकडे जाऊया आपण. दुसरी मेथड काय म्हणते? दुसरी मेथड एकदम सोपी आहे. ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे बाहेर काढण्यासारखं? कोणी म्हणेल की 2ने प्रत्येकाला भाग जाईल. म्हणजेच काय, हा जर 2 अधिक 4 अधिक 6 फक्त इथपर्यंतच बेरीज आहे असं समजा, किंवा 8 पर्यंत बेरीज आहे. आपण काय करू शकतो, ह्याच्यामधनं 2 कॉमन घेऊ शकतो. 2 कॉमन म्हणजे 2 सामायिक घेऊ शकतो. जर 2 ह्याच्यातनं सगळ्यातनं 2 काढले तर हे काय असणार आहे, 2 भागीला 2 म्हणजेच इथे 1 येतील. इथे किती येणार आहे, इथे 2 येतील, कारण की ह्याला 2ने भाग दिला, प्लस ह्याला 2ने भाग दिल्यानंतर इथे 3 येतील. ह्याला काय म्हणू शकतो, इथे 4 येतील. तशाच प्रकारे कुठपर्यंत जायचं आहे तुम्हाला, 106 पर्यंत. 106 मधनं 2 बाहेर काढले म्हणजे 106 भागीला 2 किती येतील, 53 येतील. आता तुम्हाला माहिती आहे काय, की जर 1 ते 53 पर्यंत तुम्हाला बेरीज करायची आहे, म्हणजे काय येणार आहे, n इंटू n प्लस 1 भागीला 2. हा n काय असतो, किती संख्या आहेत, 1 ते n संख्यापर्यंत जर बेरीज असेल तर त्याचं काय येतं, n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. आता इथे 2 आहे ऑलरेडी, मल्टिप्लाय बाय 2. n किती आला आहे आपल्याला, कितीपर्यंत बेरीज करायची आहे तुम्हाला, 53 पर्यंत बेरीज करायची आहे. हा 2 कटला, n ची व्हॅल्यू आली 53. तर इथे किती येईल, 53 गुणिला 54 म्हणजेच किती, 28 62. याचं पण बेरीज काय येते, याचा पण गुणाकार म्हणजे 54 गुणिला 53 28 62 28 62. आता तुम्हाला कोणती मेथड जास्त सुटेबल वाटते ते बघा. इथे मी परत एकदा सांगतोय, हा 2 कॉमन घेतला, खालचा पार्ट परत एकदा डिलीट करतो, थोडंसं व्यवस्थित एक्सप्लेन करतो, म्हणजे तुमच्या डोक्यातनं हे आयुष्यातून कधीच जाणार नाही आणि तुम्ही एकदम स्ट्रॉंग व्हाल. ठीक आहे, हा 2 कॉमन घेतला. आता 1 ते कुठल्याही संख्येपर्यंत, मी समजा बेरीज घेतली 1 ते समजा आपण घेऊया 106 पर्यंत कंटिन्यू. 106 करून 108 घेऊया. चला, 108 पर्यंत घेतली म्हणजे nची व्हॅल्यू काय आली, शेवटची व्हॅल्यू 1 पासून बेरीज करतोय आपण. तर त्याचं काय येतं, 108 गुणिला 109 भागीला 2 असं सूत्र येतं. पण आपल्याला कुठपर्यंत दिलाय हा n, कुठपर्यंत आलाय, 1 ते 53 पर्यंत आलाय. म्हणजेच काय, n इंटू n प्लस 1 म्हणजे n गुणिला कंसात n अधिक 1, n अधिक 1. तर n आहे तुमचा 53, n अधिक 1 म्हणजे 53 अधिक 1 54 होतात. भागाकारामध्ये काय होतं, हा 2 आहे, गुणाकारात हा 2 होता कारण की कॉमन काढलेला होता. तर हा 2 कटला, 53 गुणिला 54. आता आशा करतो की हा कन्सेप्ट तुमचा व्यवस्थित क्लिअर झाला असेल. सेकंड स्टेपमधला, फर्स्ट स्टेपमधला पण व्यवस्थितरित्या समजलेला असणार आहे. तर ठीक आहे, आता आपण तुमच्यासाठी फक्त जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त 59 रुपयामध्ये काय चालू केलेले आहे, फुल चॅप्टर वाईज एखादा जर तुम्हाला कन्सेप्ट वाईज गोष्टी शिकायच्या आहेत तर चॅप्टर वाईज व्हिडिओ सिरीज सुरुवात केलेली आहे. त्याची मेंबरशिप फक्त 59 रुपयामध्ये आहे. तर ही मेंबरशिप तुम्ही फक्त यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला ही मेंबरशिपचे व्हिडिओ अवेलेबल राहतील. प्लस तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील, मला पाठवायचे असतील तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, गणितचं गणित 1 असं टेलिग्रामवरती सर्च करा. त्याद्वारे तुम्ही मला तुमचे डाऊट्स पाठवू शकता. धन्यवाद.